नमस्कार. आज आपण एका अशा प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूच्या जगाला अक्षरशः एकत्र जोडून ठेवते, पण अनेकदा ती आपल्या लक्षातही येत नाही. हो बरोबर, आपण बोलतोय वेल्डिंगबद्दल. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. कधी विचार केलाय? धातूचे दोन वेगळे घट्ट तुकडे घ्यायचे आणि त्यांना कायमचं एक बनवायचं? हे कसं शक्य होत असेल? याच प्रश्नाचं उत्तर दडलंय वेल्डिंगमध्ये. ही प्रक्रिया म्हणजे खरं तर अभियांत्रिकी आणि निर्मिती क्षेत्राचा कणा आहे. वेल्डिंग काही आजचं तंत्रज्ञान नाही. यामागे मानवाच्या कल्पकतेचा एक मोठा प्रवास आहे. धातूंना जोडण्याची ही कला कशी विकसित झाली याचा इतिहासही खूप रंजक आहे. सगळी सुरुवात झाली हजारो वर्षांपूर्वी, जेव्हा लोहार धातू आगीत लाल होईपर्यंत तापवायचे आणि मग हातोड्याने ठोकत ठोकत त्याला जोडायचे. यालाच फोर्ज वेल्डिंग म्हणतात. पण खरी क्रांती घडली ती 1801 मध्ये, जेव्हा सर हम्फ्री डेव्ही यांनी इलेक्ट्रिक आर्कचा शोध लावला, म्हणजे विजेची एक शक्तिशाली ठिणगी. आणि याच एका शोधामुळे वेल्डिंगचे चित्र पूर्णपणे पालटलं. त्यानंतर मग रशियन आणि अमेरिकन संशोधकांनी हे तंत्रज्ञान आणखी पुढे नेलं आणि आज आपण वापरतो त्या आधुनिक वेल्डिंगचा मार्ग तयार झाला. तर इतिहास तर आपण पाहिला, पण वेल्डिंग या शब्दाचा नेमका अर्थ काय? ही प्रक्रिया नक्की चालते कशी? चला एकदम सोप्या आणि स्पष्ट शब्दात समजून घेऊया. तर सोप्या भाषेत सांगायचं तर वेल्डिंग म्हणजे फक्त धातू चिकटवणं नाही. यात प्रचंड उष्णता वापरून धातूचे जे भाग जोडायचे आहेत त्यांना वितळवलं जातं आणि मग थंड झाल्यावर ते भाग कायमचे एकजीव होतात, जणू काही ते नेहमीच एक होते. उष्णता, वितळवणं आणि एकजीव होणं हे 3 शब्द या प्रक्रियेचा आत्मा आहेत. ही प्रक्रिया समजायला सोपी जावी म्हणून याचे 3 मुख्य घटक बघूया. पहिले, जे धातूचे मूळ तुकडे आपण जोडतोय त्यांना म्हणतात पेरंट मटेरियल. अनेकदा तो जोड आणखी मजबूत करण्यासाठी एक जास्तीचा धातू वितळवून टाकावा लागतो, त्याला फिलर म्हणतात. आणि तिसरं, ज्या कांडीमुळे ही सगळी उष्णता निर्माण होते आणि जी प्रक्रियेत स्वतः वितळून वापरले जाते त्याला म्हणतात कन्झ्युमेबल. ठीक आहे, हे तर कळलं की धातू वितळवण्यासाठी खूप जास्त उष्णता लागते. पण प्रश्न हा आहे की आधुनिक वेल्डिंगमध्ये एवढी प्रचंड उष्णता तयार कशी होते? याचं उत्तर एका शब्दात आहे, वीज. हो, आधुनिक वेल्डिंगमधला उष्णतेचा सगळ्यात मोठा स्रोत म्हणजे वीज. जेव्हा विजेचा प्रवाह एका विशिष्ट पद्धतीने वापरला जातो तेव्हा इतकी उष्णता निर्माण होते की ती मजबूत धातूला सुद्धा सहज वितळवू शकते. आता विजेचा वापर कसा होतो हे कळलं. चला तर मग वेल्डिंगच्या काही आधुनिक आणि सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या पद्धतींबद्दल जाणून घेऊया. आता इथे बघा, इथे वेल्डिंगच्या 3 मुख्य पद्धतींची तुलना केली आहे. पहिली स्टिक वेल्डिंग, ही सगळीकडे वापरली जाते आणि खूपच कामाची आहे. यात एक मसाला लावलेली कांडी वापरतात. दुसरी आहे मिग वेल्डिंग. यात एका गनमधून तार सतत बाहेर येत राहते, त्यामुळे काम खूप वेगाने होतं. मोठमोठ्या फॅक्टरीत हीच पद्धत वापरतात. आणि तिसरी टिग वेल्डिंग. यात टंगस्टन नावाचा एक मजबूत धातू वापरतात जो स्वतः वितळत नाही. त्यामुळे अत्यंत नाजूक आणि अचूक कामासाठी, जसं की विमानाचे भाग जोडण्यासाठी, ही पद्धत एकदम परफेक्ट आहे. बरं, आपण वेल्डिंगची सगळी तांत्रिक माहिती तर घेतली, पण आता थोडा विचार करूया की या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो. हे तंत्रज्ञान इतकं महत्वाचं का आहे? जरा विचार करा, आपण वापरत असलेली गाडी, आपण ज्या इमारतीत राहतो किंवा काम करतो, मोठमोठे पूल, जहाजं, इतकंच काय अंतराळात जाणारी यानंसुद्धा, ह्या सगळ्या गोष्टी वेल्डिंगमुळेच उभ्या आहेत. ही एक अशी अदृश्य ताकद आहे जिने आपल्या आधुनिक जगाला अक्षरशः एकत्र बांधून ठेवलंय. आणि ह्या तंत्रज्ञानाची ताकद किती अफाट आहे हे ह्या एका वाक्यातून कळतं. म्हणजे विचार करा, वेल्डिंग फक्त जमिनीवरच नाही, तर खोल समुद्राच्या तळाशी आणि चक्क अंतराळात, जिथे गुरुत्वाकर्षणच नाही, तिथेही करता येतं. हे खरंच अविश्वसनीय आहे. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आज विज्ञान इतकी प्रगती करतंय, रोज नवीन प्रकारचं साहित्य आणि ऊर्जेचे स्रोत समोर येत आहेत. अशावेळी भविष्यातलं वेल्डिंग तंत्रज्ञान कसं असेल, काय वाटतं? यावर नक्की विचार करा.